आज ई डिव्हिजनमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्तानं या डिव्हिजनला शिकवणारे शिक्षक, त्यानंतर विद्यार्थी ज्यांच्या प्रेरणेतून शिक्षक दिन आपण साजरा करायला सुरुवात केली ते आपले महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मित्र डॉक्टर पी जाधव साहेब, त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या पर्यवेक्षिका वाढवेकर मॅडम, आम्ही यापूर्वी कोपरेवाला पण स्थापन करत होतो. मॅडम त्यावेळी एकदम नवीन होत्या आणि खूप फ्रेश असायचे. काय जी माणसं फ्रेश असतात ती निरोगी असतात मनानं आणि तनानं सुद्धा. त्याच्यानंतर मी गेली 10 वर्ष पंढरपूरला वक्तृत्व स्पर्धा घ्यायला जायचो, संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे. तर आमचे खूप असं मी त्याचं ते होतो त्या बॉडीचा अध्यक्ष होतो. आम्हाला खूप प्रश्न पडायचे कुणाला नंबर द्यायचे, कारण पंढरपुरात एक प्रवचनाची परंपरा आहे 400 वर्षाची आणि तिथला जन्माला आलेला मुलगा सुद्धा इतका सुंदर बोलतो आणि त्याचा थोडासा परिचय आपल्याला पवार सरांशी तिने आल्यालाच असं काय ते सुरू केल्यावर मला तिकडचे आठवत जाते. तर असे तुम्हाला सांगणारे पवार सर आणि सगळ्यांच्या मागं राहतात आणि ते कुठे दिसून येत नाही ते आपल्या आई वडील तुमच्या वडिलांचा सोबत विशेष म्हणजे जो जास्त पुढे येईल असं नाही, जास्त बोलेल असं नाही. ते पालक मी गेल्या वर्षीपासून बघतोय. ॲडमिशनची प्रोसेस असू द्या, आघाडीवर ई डिव्हिजन, प्रेझेंटीची प्रोसेस असू द्या, त्याच्यामध्ये आघाडीवर ई डिव्हिजन. मला सुद्धा काही काळी तशी थोडी संधी मिळाली, परंतु काही मुलं मुली या वर्गात मला संधी दिसायची आणि या वर्गाला शिकवणारे सगळे टीचर तुमच्या जाधव मॅडम त्यांनी सुद्धा तुम्हाला एक चांगली कथा सांगितली. त्याच्यानंतर पवार सरांनी पण एक कथा सांगितली आणि एक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे ती पुष्कळ म्हणाली की एक लक्षात राहील असा हा दिवस आहे. तर जे समारंभ असतात ते तरुण मुलं तुम्ही विसरत नाही आणि जर तुम्ही विसरत असाल तर तुमचं जैविक वय वेगळं आहे, जागतिक वय वेगळं आहे, शारीरिक वय वेगळं आहे, त्याची निश्चित खात्री वाढ. जसं जसं माणसाचं आयुष्यातला इंटरेस्ट कमी होतो तसं तो समारंभ विसरायला सुरुवात करतो. आता इथं वाळेकर मॅडम म्हणल्या जवळ कोण शिक्षक होत नाही. मला सांगायला अभिमान वाटतो. त्याच्यावेळी BEdला ॲडमिशन घेतलं होतं आझाद कॉलेज. त्यावेळी एक निश्चित झालं की मी आता PhD करू शकणार नाही आणि मी काय सिनियरला जाऊन प्राचार्य होऊ शकणार नाही. पण मला ह्या कॉलेजचा माझे विद्यार्थी होतो, मला यायला खूप आवडायचं आणि मी सारखा इथं जाधव सरांना, डोबल सरांना, पोद्दार सरांना भेटायला यायचो आणि त्यावेळी मला तिथल्या वाचून अडवलं होतं आणि मला त्यानं सांगितलं मी त्यावेळी विद्यार्थी होतो की कधीही तू यायचं नाही, मला कमिटी पडवू लागेल. आणि त्यावेळी मी सांगितलं होतं मला प्राचार्य होता येणार नाही, पण जर ज्युनियरला व्हाईस प्रिन्सिपल जर होता आलं तर मी निश्चित व्हायची व्हायचं होईल. आणि मी BScला नव्हे 12वीला येत असताना ठरवलं होतं की YCला आपण शिक्षक व्हायचं. फक्त ठरवलं तर सिनियरला व्हायचं. परंतु आमच्या वेळी नेट सेट आलं आणि आमचे हेडच म्हणले की तुमच्या विषयात तुम्ही काही नेट सेट होणार नाही, तुमची परीक्षेची आवड नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं कमी पुन्हा सेट पास झालं. मॅडम म्हटलं की आई पहिली गुरु असते, भुजबळ असते ते सांगितलं. भुजबळच्या आईचं मी भाषण ऐकलेलं आहे पालक मिळालं. तर आईमध्ये, मुलीमध्ये, वडिलांमध्ये, मुलामध्ये, पालकामध्ये सुद्धा एक प्रकारचं असं नातं पाहिजे की खूप जवळीकीचं पाहिजे. तुम्ही आज इकडे गुरुंची माहिती सांगितली, गुरुची माहिती आईविषयी बाळगा, वडिलांच्याविषयी बाळगा आणि ते तुमचं सतत तुम्ही कितीही चांगलं वागा, वाईट वागा की तुमच्या पाठीशी निश्चित उभं राहतं. माझ्या जीवनामध्ये मला आठवते 7वीत असताना एक दिवस आमचे वडील आले. आम्ही वडील नोकरीला होते आणि घरी काही अडचण आल्यामुळे आम्ही गावी गेलेलो होतो. म्हणजे आम्हाला शिफ्ट केलं, वडील नोकरी करत होते. एक दिवशी आई आणि वडील रडत होते संध्याकाळी. मला असंच प्रश्न पडला की दोघं का रडतायत. तर आई म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुझ्या वडिलांचं आयुष्य काय फार नाही आणि त्यांचं काय 2-3 महिन्यामध्ये गाडी सांगता येत नाही. आणि 19 फेब्रुवारी किंवा मला वाटतं 19 फेब्रुवारी नव्हते पण शिवजयंतीचा दिवस होता. सगळे मित्र मला बोलवायला आमच्या गावात आम्ही शिवजयंती दिवस काढत होतो आणि आज माझा तोच विचार की पुढच्या वर्षी आपले वडील असतील का. तर त्यावेळी मी असा विश्वास बाळगला होता की काय नाही, आपण आपल्या वडिलांच्या दिल्लीची काळजी घ्यायची. आज माझ्या वडिलांचा विषय क्रॉस आहे आणि छान डॉक्टरसोबत तुम्ही भेट करतो. 99ला पवारसाहेबांनी डॉक्टर सांगितलं की तुम्ही एखादं पुस्तक लिहा. तर ते पवारसाहेबांचं सांगितलं तुला पचवण्याशिवाय मी मदत नाही. आज या घटनेने 25 वर्ष होऊन गेली. तर तुम्ही तुमच्या वडिलांच्या आई वडील इतकं प्रेम करा की त्यांचं आयुष्य वाढलं पाहिजे. आमचे आई वडील असं म्हणतात की मी मुलं आणि मुलगी बरोबर आमचं आयुष्य वाढलं असं मला वाटतं. म्हणजे त्याला काय फार पैसा मिळवायला पाहिजे असं काय. त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, त्यांना जगावं. बरेच वृद्ध असे असतात की त्यांना जगायची इच्छा होत नाही
अशा पद्धतीने कुटुंबामध्ये ट्रीटमेंट दिली जाते. तर तुम्ही नुसते गाणं तसंच उच्च शिक्षित होणार, तुम्ही सुसंत सुद्धा व्हा. आणि साताऱ्यात खूप चांगली परंपरा आहे जी छत्रपतींचा वारसा आहे, ज्या मुलीमध्ये असेल मुलामध्ये असेल छत्रपती रुजलेले आहे ते फक्त बऱ्याच जणांचे स्टेटस. तर त्याच्यात खूप जास्त पैसे शिवाजी महाराजांचं असेल. तर मुलींच्या मध्ये सुद्धा त्या पद्धतीचे आहे, मुलांच्या मध्ये सुद्धा आहे. तर खूप चांगले विद्यार्थी आहात तुम्ही. आणि वायसीची जी माहिती सांगितली ती आज नाही, खूप वर्षापासून इथे परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं की आपण वायसीमध्ये काही काय होईना. महाराष्ट्राचे निवड समाजाला म्हणतो इथे शिपाई असणं सुद्धा खूप चांगलं आहे, शिक्षक चांगलं खूप गोष्ट आहे. आणि विद्यार्थी असणं सुद्धा की कोणतरी म्हटली भुजबळच की हे कधी आलं कधी गेलं कळत नाही. आपण मी सुद्धा इथे ज्युनियरला होतो, मला तर काय सुद्धा आठवत नाही, वाटायचं किती पळते हे मुंबईसारखं आहे. मुंबईची उपनगर कळत नाही, तशी इथले शिक्षक कळत नाही. तुम्ही नशीबवान आहे, तुम्हाला फिजिक्सला 1-2च तर टीचर आहे. आमच्या वेळी 18 टॉपिकला 18 टीचर होते. म्हणजे पहिल्या टॉपिकला काळे सर, दुसऱ्या टॉपिकला दुबल सर, तिसऱ्या टॉपिकला थोरात सर. आम्हाला कळायचं बंद झालं. हे झालं फिजिक्सचं, तसंच केमिस्ट्रीचं, मराठी सिस्टीम बदलली. तर या कॉलेजमध्ये खूप ॲक्टिव्हिटीज असतात. तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण साजरा केला, आपल्या शिक्षणाची केली. असंच एखादा कोण तुमच्या आईला घेऊन जावा, तुम्ही वडिलांना घेऊन जावा, खूप चांगला वाटतं. म्हणजे एक माझा मित्र होता, त्याचे वडील खूप दारू घ्यायचे आणि त्याला खूप फ्रस्ट्रेशन आलं. तो माझ्याकडे आला, त्याच्या फार मोठा नव्हतं, कॉलेजला होतं. त्यावेळी मी सुद्धा त्याला सांगितलं की तुझ्या वडिलांचा अजिबात अनादर करू नको. त्यांना एक ना एक दिवस असं वाटेल की आपण हे वाक्य हे चुकीचं आहे.